पाली टीम कशा पद्धतीने त्यांचा टेम्परामेंट हे दोन बॅटर दाखवत आहेत. कारण की ज्या पद्धतीने पहिले षटक संपन्न झालंय, इथून मात्र आता आक्रमण करणं हा एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवावं लागेल. कारण पुढच्या 12 बॉलमध्ये किमान एक 20-25 धावा जरी आल्या तर एक चांगली फाईट देऊ शकतात. बॉलिंग मार्कवर परिवर्तन, बॉलिंगसाठी तयार. बॉलर्स नेम तर बॉलिंगसाठी धीरज. तर धीरज तयार. स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडेड बॅटर मदन. धीरज टू मदन. चिंचवली गावांकडनं धीरज. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अंपायर सांगतात आता वाईड आहे. वाईडच्या आधाराने एक धावे. धावसंख्या धावफलकावरती 7. धीरज तयार. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ऑन साइडला फिल्डर आहे डीप मध्ये लॉंग ऑनला. एक धाव कंप्लीट झाली आहे. फिल्डर वाट बघत बसले चेंडूची. त्या 2 धावा येत आहे. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे 9 धावा. हवेत गॅप मध्ये आहे. फिल्डर येत आहे डीप मधून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. या 2 धावा इथून कंप्लीट होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 11. हो कट केलाय. फिल्डर नाही आहेत पॉइंटला. कव्हर्स वर एक फिल्डर आलेले आहेत. या 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. ओ पुढे आले. फुल टॉस पाठवलाय लॉंग ऑनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 6 होत्या आणि या ओव्हरमध्ये आपण बघतायत 9 धावा आलेल्या आहेत. टू टू गो. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. इनरे चेंडू फाईन लेगला मिसफील्ड झाली आहे. एक धाव मिळाली. केवळ एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती एकूण 16 धावा. एक बॉल शेष. स्ट्राईकला जयदास. एकही विकेट गमावली नाही. धावसंख्या धावफलकावरती 16 आहे. अखेरचा बॉल या ओव्हरचा. हो ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत गुरु. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. थ्रो ही चांगला आलाय. फलंदाज झालाय बाद आणि धावचीच्या रूपाने पहिलं यश मैदानावरती टीम बुर्दुल्ला.
पहिला गडी बाद झालाय. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा झालेल्या आहेत आणि आता अखेरचं षटक इथून प्रारंभ होईल. न्यू बॅटर राजेश पाटील बॉलर आहेत. राजेश अखेरचं षटक राजेश घेऊन येत आहेत. राजेश बॅट्समन मंगेश नवीन फलंदाज नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर राजेश बॅटर आहेत मंगेश. अखेरचं षटक स्लॉग ओव्हर धावा 17 आहेत. बघूया 17वरती मगाशी खतरा आपण बघितला. ओ मागे आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं तिथे. केवळ एक धावसंख्या धावफलकावरती 18. चेंडू वाईड आहे. एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती 1च्या मदतीने आपण बघताय 19. ऑन साइडला फिल्डर येतात मिड विकेट वरना. पहिली धाव फार वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा या दरम्यान कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 21. अजूनही 4 चेंडू शेष आहेत. इथूनही एक चांगली धावसंख्या सेट करता येईल टीम पालीला. आणि हा वाईड. आता या चुका नंतर भारी पडतात कारण की ज्या पद्धतीने 2 चेंडू आपण बघितले अवांतर आलेले आहेत. म्हणजे 2 अवांतर धावा तर येतीलच त्यात 2 अतिरिक्त चेंडू फेकावे लागतील. ओ चांगला कमबॅक क्लीन बॉल्ड फलंदाज बाद. न्यू बॅटर सुकीर मैदानावरती येत आहेत. जयदास परतलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे 22. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. हो हवेत फिल्डर आहेत कवसला आणि पोहोचू शकले नाही चेंडूपर्यंत. चेंडू सीमारेषेबाहेर आणि बघा 2 खुर्च्यांच्या मधून जागा मिळाली त्यांना जायला. सव्वीस धावा. हा डॉट बॉल चांगलं कमबॅक. आता अखेरचा बॉल 26. महत्वाचा हा फटका आपण बघितला चौकाराचा. हा वाईड आहे. हे षटक भरपूर लांबत गेलं. 3रा वाईड आलाय. म्हणजे जवळजवळ 9 चेंडूंचं षटक आता म्हणावं लागेल इथून जर वाईड नाही आला तर. फुलटॉस गॅप मोठी आहे. फिल्डर येत आहे डीप मधून आणि बघा या शेवटच्या ओव्हरमध्ये आपण बघतायत खराब क्षेत्ररक्षण बुरदुलचं झालं आणि इथून मात्र पालीने एक चांगली धावसंख्या धावफलकावरती लावलेली आहे. तब्बल 14 धावा. त्या 3 वाईड आणि 2 तर खराब फिल्डिंगमुळे चौकार आले. राजेचे षटक अत्यंत महागडं राहिलं.
हो, यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत. तर विनिंग टीम लक्षात असू द्या. तर मांगरूळ भाल आणि यातून जो विजेता संघ, यातून आपण ड्रॉ करणार आहोत. एक टीमला बाय मिळेल आणि जे दोन टीम राहतील त्यांना खेळावं लागेल. तर चिठ्ठी आपण उडवणार आहोत. चला मॅच सुरू करा. ओपनिंग पेअर बॅटर नेम अंकुश आणि वैभव. अंकुश बॉम्बे आणि वैभव. त्या मुलांना नाव विचारलं ते हसायला लागले, त्यांनाही समजलं नसेल. 3-3 जण आलेत बघा. चला स्पीड वाढवा, कारण बघा 2 मॅच अजूनही आहेत. तर 32 धावा विजयासाठी हव्यात. 10.67 धावांची आवश्यक गती. बॉलिंग मार्कवर पहिलाच बॉल फाईन लेगला निघालाय. फिल्डिंग चांगली झाली, स्वतःला जोखून दिलं आणि बघा खाली पडले, पण चेंडूला विकेट किपरच्या हातात पाठवलंय. एक धाव येईल. अंकुशच्या बॅट मधून ही पहिली धाव आलेली आहे. आता स्ट्राईकला वैभव. टार्गेट एकूण 32 आहे. हवेत वेल स्टॉप. काय फिल्डिंग होते, शॉट फाईन लेगला बघा. दुसऱ्यांदा चित्र आपण बघितलं. खेळाडू फिल्डर तिथे बाळकृष्ण. सुपर फिल्डिंग. 3 धावा झाल्यात. वैभवने 2 इथे कंप्लीट केलेले आहेत. फिल्डर आहेत. एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती एकूण 4. इथून 28 करायचे आहेत. 32चं टार्गेट आहे. अखेरचं षटक आपण बघितला पहिल्या इनिंगमध्ये 14चं राहिलं आणि त्यामुळे एक मोठं टार्गेट चेस करावं लागते बुर्दुलला. पूल केलाय आणि फिल्डर नाही पकडू शकले. हा चेंडू सीमा पार आलाय. हा षटकार.
धावसंख्या धाव फलकावरती एकूण आपण बघतायत 10. अजूनही 22 ची गरज आहे. अंकुश बॉम्बे सुपर बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये. या मॅच मध्ये पुन्हा इकॉनॉमिकल बॉलिंगही केली होती, पण पुढच्या 2 गोलंदाजांनी आपण बघितलं तर दोघांनी मिळून 4 बॉल 2 to go. पंच केलाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण जबरदस्त झालाय, पण जीवाच्या आकांताने धावले. या 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकावरती 12. 20 ची गरज आहे. अजूनही 1-2 मोठे हिट आले. बोधुल या मॅच मध्ये आपली पकड घट्ट करेल आणि ती क्षमता अंकुश बॉम्बेकडे आहे. पुन्हा एकदा त्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. हा बघा थ्रो. केवळ 1 धाव. धावसंख्या 13 आणि 12 बॉल मध्ये इथून 19 करायचे. 12 बॉल 19 धावांची गरज. फिल्डिंग लावून घ्या लगेच. बघा यानंतर 2 मॅच आहेत. तर 12 बॉल 19 ची गरज आणि रिक्वायर्ड रन रेट 9.5. वेळ नका घेऊ प्लीज जास्त विनाकारण. बॉलिंग मार्कवर लहू ठाकरे. 12 बॉल 19 ची गरज. एकही विकेट नाहीये. स्ट्राईकला अंकुश. कव्हरच्या दिशेने सिंगल येईल. आता 18 ची गरज 11 बॉल मध्ये. मोठ्या फटक्यांची जरूर गरज आहे. 1-2 मोठे हिट इथे हवेत, अन्यथा जर डॉट बॉल आले इथून विकेट गमावल्यात ही मॅच पाली आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न करेल. 11 बॉल 18 ची गरज. स्ट्राईकला वैभव. फिल्डिंग जबरदस्त. 1 धाव कंप्लीट झाली आहे. केवळ 1 मिळेल. उचललाय, पाठवलाय सीमारेषेच्या पार. आलाय हा सिक्सर. एकवीस झाल्यात. 11 ची गरज आहे. तो गोलंदाज तयार. लहू. सुपर. कव्हरच्या दिशेने गॅप आहे आणि चेंडू निघालाय सीमा पार. अंकुशच्या बॅट मधून आलेला एक जबरदस्त चौकार.
सात धावांची गरज आहे. मॅच आपल्या बाजूने झुकवले. हेच तर वैशिष्ट्य आहे अंकुश बॉम्बेचं. सातत्याने क्वालिटी क्रिकेट खेळत आलेत. तो क्लास आहे बॅटिंगमधला. पंच करतायत, फिल्डर आहेत. एकच धाव मिळेल. आता 6 धावांची गरज आहे. सामना पूर्णपणे एका बाजूने आता झुकताना दिसतोय. का तर 32चं टार्गेट काही फार लहान नव्हतं 3 ओव्हरच्या मॅचमध्ये. तर मांगरूळ आणि त्याचबरोबर भाल. कॅप्टननी येऊन थांबा. 6 बॉल 6ची गरज. एकही विकेट नाही. ही पार्टनरशिप आपण बघतायत खूप चांगली मैदानावरती होताना. तर या भालचे कॅप्टन आलेले आहेत आणि कुठेतरी जागरण केले, फायदा झालाय. 2 मॅच जिंकलेले आहेत. इथून जर नशीब त्यांच्या बाजूने आलं तर ड्रॉच्या आधारे त्यांना बाई मिळू शकते. पण बघूया, तो शेवटी नशिबाचा भाग आहे. मांगरूळ देखील या ठिकाणी चांगली कामगिरी केली मांगरूळने. किती मॅच बाकी आहेत विचारतायत. अजून 5 मॅच आहेत. शेवटच्या 2 मॅच त्या 2-2 ओव्हरच्याच असणार आहेत. पहिल्या दिवशी आपण तेच केले. कालही आपण अशाच पद्धतीने मॅचेस कव्हर केले आहेत. आणि आजही शेवटच्या 2 मॅच त्या 2 ओव्हरच्या. ड्राईव्ह करतायत. समोर फिल्डर आहेत आणि फिल्डिंग जबरदस्त झाले. पण बघा, रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा 4ची गरज आहे 5 बॉलमध्ये. बघूया एखादा विनिंग शॉट, मोठा शॉट बघायला मिळतोय का. बॉलिंग मार्कवर आहेत मदन साखरे. 5 बॉल 4ची गरज. उडवलाय. मिड विकेटच्या वरून फिल्डर होते तिथे. पुन्हा एकदा बघा, रनिंग बिटवीन द विकेट बघा. तो फिटनेस तुम्हाला दिसतोय दोघांचा. पहिल्या ओव्हरपासून प्रचंड मेहनत करतायत. मागच्या ओव्हरमध्ये काही मोठे फटके जरूर आले आणि या दरम्यान आपण बघतायत तर 2 धावांची गरज आहे. तर भालचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. मांगरूळ, आपले संघनायक पाठवून द्या. ही मॅच जशी संपेल ड्रॉ आपण लगेचच करणार आहोत. कव्हरच्या दिशेने विनिंग शॉट अंकुशच्या बॅट मधून. आणि काय जबरदस्त खेळ. बुरदुलचा 32 धावा चेस केल्यात. या सामन्याचा सामनावीर अंकुश बॉम्बे. पुन्हा एकदा हे नाव जे सातत्याने गाजत आलंय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आजही 30 दहशत, तो दरारा आणि 30 ताकद. 30 धावा केलेल्यात वैयक्तिक. अंकुश बॉम्बे मॅन ऑफ द मॅच. या कॅप्टननी या ते अंकुश बॉम्बे मॅन ऑफ द मॅच. आणि ड्रॉसाठी या बुरदुलचे कॅप्टन.
तर या आपण ड्रॉ करूया. हे आपण ड्रॉ करूया.